मित्रांनो, मी माझ्या पर्सनल कामासाठी चाललोय मुंबईला. त्यासाठी आलोय पुण्यामध्ये पहिल्यांदा आणि इथूनच जायचंय आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा कवठेमहांकाळमधून बॅगा भरल्या आणि गाडीत बसून आपण पोहोचलो सांगलीमध्ये. बहिणीला कोल्हापूरच्या गाडीमध्ये बसवलो आणि चाललोय आता शिवशाहीनं. आणि जाताना आपला फॉलोअर पण भेटलाय बघा. त्याला मला भेटायची लई इच्छा होती. कवठेमहांकाळमध्ये त्यांना भेटायचा प्रयत्न पण केला, पण भेटता आला नाही. पण शेवटी भेटलोच. माझ्या मनात होतं की हा ब्लॉगर आपल्याला भेटणार. मी पण कवठेमहांकाळचा म्हणल्यावर माझ्या मनात विचार आला की बाबा आपण त्याला आता ह्यावेळेस भेटून जायचं. गाडी साताराच्या पुढे आल्यावर जेवायला थांबलोय बघा. मला लई भुका लागले होते, त्यामुळे मी व्हेज थाळी घेतली आणि त्या दोघांनी काही घेतलंच नाही, फक्त वाजलं काहीतरी खाल्लंय. त्यानंतर बोलत बोलत स्वारगेटवरती कधी पोहोचलो काही कळलंच नाही. येताना लई वैताग आलता, उगाच आलो असं वाटत होतं. पण पुण्यात पोहोचल्या एकदम भारी वाटलं बघा. प्रवास तेवढा नको वाटतोय आणि प्रवास अजून पण संपला नाही, कारण इथं येऊन पण स्वारगेटला तिकीट काढून आपल्याला मेट्रोतनं वल्लभनगरला जायचं असते आणि लिफ्टला तर गर्दी होऊन असते. पण पीएमटी पेक्षा मेट्रो लई बरी. 2-2.5 तास लागायचं ट्रॅफिक मध्ये, पण मेट्रोनं जाते पाऊण तासात आणि ते पण एकदम निवांत. तिकीट स्कॅन केलं आणि डायरेक्ट बाहेर पडलो. वल्लभनगरवरनं कॅब बुक केली आणि डायरेक्ट घरात पोहोचलोय बघा. माझी रेस्ट तर जरा पण झाली नाही. काल 3 वाजता झोपलो तर सकाळी 6 वाजता उठून आणि इकडे पुण्याला आलोय. आता जेवण आवरतो सगळ्यात पहिल्यांदा, एडिटिंग आवरतो आणि डायरेक्ट झोपतो, कारण उद्या आपल्याला मुंबईला जायचंय. आणि तर काहीच आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या. जय हिंद. जय